महाराष्ट्रातलं असं एक ठिकाण जिथे प्रत्येक वळणावर निसर्गाचं नवीन रूप दिसतं. धबधबे, धुकं, हिरवीगार दरी आणि अजूनही अनेक लोकांना माहीत नसलेलं स्वर्गासारखं ठिकाण. आज आपण निघालो आहोत पारघर जिल्ह्यातील जव्हारच्या सफरीवर. हा फक्त प्रवास नाही, तर निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याचा अनुभव आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जबरदस्त धबधबे, धुक्याने झाकलेले डोंगर, शांत रस्ते, सुंदर व्ह्यू पॉइंट आणि काही अशी ठिकाणं जी सोशल मीडियावरही फार कमी लोकांना माहीत आहेत. जर तुम्ही पावसाळ्यात फिरण्याचं एखादं भन्नाट ठिकाण शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर कॅमेरा तयार आहे आणि आपण निघालो आहोत जव्हारच्या अविस्मरणीय प्रवासाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भन्नाट ट्रॅव्हल ब्लॉगसाठी माझ्यासोबत राहा. आमचा प्रवास सकाळी लवकर सुरू झाला. जसजसे आम्ही जव्हारच्या दिशेने पुढे जात होतो तसतसा निसर्ग आणखी सुंदर दिसायला लागला. दोन्ही बाजूला हिरवागार नजारा, ढगांनी झाकलेले डोंगर आणि थंडगार वारा. प्रत्येक वळणावर थांबून फोटो काढावासा वाटत होता. पावसाळ्यात या रस्त्यांचे सौंदर्य आणखी खुलून दिसतं. प्रवास करतानाच असं वाटत आहे की आपण एखाद्या चित्रपटाच्या लोकेशनवर आलो आहोत. जव्हार म्हणजे फक्त एक हिल स्टेशन नाही, तर निसर्गावर प्रेम करणाऱ्यांसाठी एक स्वर्ग आहे. इथे लहान लहान मोठे अनेक धबधबे, हिरवीगार जंगलं आणि शांत तलाव पाहायला मिळतात. पावसाचे थेंब, पक्ष्यांचा आवाज आणि धुक्यात हरवलेले डोंगर. शहराच्या गोंगाटापासून दूर मनाला खऱ्या अर्थाने शांतता मिळते. धबधब्या व्यतिरिक्त जव्हारमध्ये अजूनही अनेक सुंदर ठिकाणं आहेत. येथील व्ह्यू पॉइंट, शांतता, स्थानिक बाजार आणि आदिवासी संस्कृती जव्हारला वेगळी ओळख देतात. स्थानिक लोक अतिशय प्रेमळ आहेत आणि इथलं वातावरण मनाला खूप जवळचं वाटतं. जर तुम्ही फोटोग्राफी, ड्रोन शूट किंवा ट्रॅव्हल व्लॉगिंग करत असाल तर जव्हार तुमच्यासाठी एक उत्तम डेस्टिनेशन आहे. आता आपण आलो आहोत जव्हारमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणी, दाभोसा धबधबा. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पण दाभोसा येणार असाल तर येण्यासाठी उतरण्यासाठी पायऱ्या वगैरे व्यवस्थित केलेल्या आहेत आणि रेलिंगसुद्धा चांगल्या लावलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे.
खूप छान अशी सुविधा केलेली आहे. तर नक्कीच एकदा दाभोसा वॉटरफॉल व्हिजिट करा. धन्यवाद. उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पाहताना त्याची ताकद आणि सौंदर्य दोन्ही जाणवतं. पावसाळ्यात त्या धबधब्याचं रूप आणखी भव्य होतं. त्यामुळे इथे येताना काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. सुरक्षित अंतर ठेवा आणि निसर्गाचा आनंद घ्या. इथे आल्यावर आम्हाला काही पर्यटक धबधब्याच्या पाण्यात पोहताना दिसले. पावसाळ्यात धबधब्याच्या अगदी जवळ जाऊ नका. पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो. कृपया तुमची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची. धोकादायक ठिकाणी जाऊ नका. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि निसर्ग स्वच्छ ठेवा. दाभोसा धबधबा व्हिजिट केला आणि आता आम्ही पोहोचलो आहोत खडखड धरणावर. समोर दिसणारं अथांग पाणी, आजूबाजूला पसरलेली हिरवाई आणि शांत वातावरण. इथे आल्यावर मन पूर्णपणे रिलॅक्स होतं. पावसाळ्यात धरण पूर्ण भरल्यावर इथलं दृश्य आणखी अप्रतिम दिसतं. हे ठिकाण फोटोग्राफी, सिनेमॅटिक व्ह्यूसाठी खूप छान आहे. जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आलात तर गोल्डन लाईटमध्ये इथले नजारे खूप सुंदर दिसतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, धरणाच्या पाण्याजवळ किंवा कड्याच्या अगदी जवळ जाणं टाळा. सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. आणि आता आपण अशा ठिकाणी आलो आहोत ज्याची माहिती खूप कमी लोकांना माहिती आहे. हा धबधबा खडखड धरणाच्या अगदी खाली तयार होतो. जुलै ते ऑगस्टच्या जोरदार पावसात पाण्याचा प्रवाह वाढल्यावर धबधबा विशेष सुंदर दिसतो. आजूबाजूला सह्याद्रीच्या डोंगररांगा, हिरवाई आणि शांत वातावरण असल्यामुळे हे पावसाळी पर्यटनासाठी छान ठिकाण आहे. आता आपण आलो आहोत जव्हारमधील प्रसिद्ध हनुमान पॉइंट इथे. या ठिकाणाहून दिसणाऱ्या हिरव्यागार दऱ्या, धुक्याने वेढलेले डोंगर आणि वाहणारा थंडगार वारा मनाला पूर्णपणे प्रसन्न करून टाकतो. पावसाळ्यात इथलं सौंदर्य अनेक पटींनी वाढतं. ढग इतके जवळ येतात की जणू आपल्याला त्यांच्यामध्येच उभे राहा आणि प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करावासा वाटतो. जर तुम्ही जव्हारला भेट देत असाल तर हनुमान पॉइंटला नक्की व्हिजिट द्या. सूर्योदय आणि सूर्यास्तवेळी येथील दृश्य विशेष आकर्षण दिसतं. तर चला आता निसर्ग सौंदर्याचा आणखी आनंद घेऊया आणि पुढच्या ठिकाणाकडे निघूया.
जर तुम्हालाही अशा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जव्हारमधील आणखी एक सुंदर ठिकाणाला भेट देऊ. तोपर्यंत काळजी घ्या आणि निसर्ग स्वच्छ ठेवा. जय महाराष्ट्र.